विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या व्हिडिओमध्ये बघणार आहात क्लास 9 साठी मॅथमॅटिक्स पार्ट 1 चॅप्टर पॉलिनॉमियल्स त्याच्यामधलं प्रॅक्टिस सेट 3.6 क्वेश्चन नंबर 1 त्याच्यामध्ये एक्झाम्पल 6 आहेत. तर ते आपण एक एक करून आपण सगळे बघू. ठीक आहे, तर लक्ष द्या. प्रॅक्टिस सेट 3.6 क्वेश्चन पहिला आहे, फाइंड द फॅक्टर्स ऑफ द पॉलिनॉमियल्स गिवन बिलो. तुम्हाला 6 पॉलिनॉमियल्स दिलेले आहेत. त्या पॉलिनॉमियल्स आपल्याला फॅक्टर्स पडायचे आहेत आणि आपण असं 8वीला पण शिकलो. ठीक आहे, आपण त्याच्यामध्ये शिकलो आपलं क्वाड्रॅटिक ट्रायनॉमियल म्हणून शिकलो. तो मला वाटतं 7th नंबरचा टॉपिक आहे, काहीतरी नाही 6 नंबरचा टॉपिक आहे, फॅक्टर्स ऑफ अल्जेब्राइक एक्सप्रेशन. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण शिकलो होतो. तर आता इथं आपण 9वीला फॅक्टर्स ऑफ द पॉलिनॉमियल्स बघणार आहोत. आपल्याला एक पॉलिनॉमियल दिलेली असेल तर लक्ष द्या कोणती आहे पॉलिनॉमियल बघा. 1 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये आहे 2x² + x - 1 अशी पहिली पॉलिनॉमियल आहे. आपण आन्सरमध्ये लिहिणार 2x² + x - 1. आता आपल्याला हिचे फॅक्टर्स पाडताना 2, 3, 4 स्टेप आहेत. त्या स्टेपनं आपण पाडूत. पहिली स्टेप काय आहे लक्षात ठेवा. आपण ह्याला पॉलिनॉमियलला असं म्हणतो फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, किंवा ह्याला क्वाड्रॅटिक टर्म म्हणू शकतो, ह्याला मिडल टर्म म्हणतो आणि ह्याला लास्ट टर्म किंवा कॉन्स्टंट टर्म म्हणतो. तर आपण काय करणार, ज्यावेळेस पॉलिनॉमियलचे फॅक्टर शोधणार आहोत ते कोणत्या नियमाने शोधायचे. तर या क्वाड्रॅटिक टर्मचा जे कोइफिशियंट आहे हा 2 आणि हा लास्टचा जे आहे -1, ह्या दोघांचं मल्टिप्लाय करणार म्हणजे 2 × -1, 2 प्लस मायनस 2 × 1 = 2. ह्या -2चे आपण फॅक्टर असे पाडणार की जर त्याचं सबट्रॅक्शन केलं तर आन्सरमधलं एवढं आलं पाहिजे. ठीक आहे, तर मध्ये किती आहे +1 आहे, तर याचे फॅक्टर पडतात 2 × 1 = 2. परंतु ह्या 2 फॅक्टरचं आपल्याला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायचं आहे. ॲडिशन कधी करायचं, सबट्रॅक्शन कधी करायचं आपल्या मनावर काहीही नाही. तर कॉन्स्टंट टर्म किंवा लास्ट टर्म त्याचं साईन कोणतं आहे बघायचं. साईन जर याचं मायनस असेल तर आपण ह्या 2 पेअर ऑफ फॅक्टर्सचे आपण काय करणार, सबट्रॅक्शन करणार. आणि जर सबट्रॅक्शन करून आन्सर जर मधलं एवढं आलं, मिडल टर्म एवढं जर आलं, मिडल टर्मच्या कोइफिशियंट एवढं जर आलं तर आपण ही पेअर घेणार. आता इथं छोटे नंबर आहेत, ह्याचे काय पुढची पेअर निघणार नाही, म्हणून आपल्याला इथं काही जास्त बोलायची गरज नाही. आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये बोलतो. ठीक आहे, तर ही आपण पेअर घेतल्याच्यानंतर आपल्याला साईन द्यावं लागते. आता मधल्याचं जे साईन आहे ते ह्या दोघांपैकी जे मोठं आहे ना त्याला द्यायचं. हा आला प्लस, परंतु दोघांचं आपला सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शन कधी होते रे, साईन डिफरंट आल्यास. मग साईन डिफरंट असल्यास होते, तर हा प्लस असल्यास हा कोणता येणार रे, मायनस येणार. आता बघा प्लस मायनस मायनस, 2 मधून 1 काढला, 1 उरला, म्हणजे इथे काही नाही म्हणजे 1, आणि मोठ्याचं साईन किती येईल रे, प्लस येईल. ठीक आहे, आपल्याला अशी जोडी भेटली. तर ही जोडी काय करायची, मिडल टर्मच्या ऐवजी ठेवायची. म्हणजे मिडल टर्म लिहायचं नाही दुसऱ्या स्टेपला. 2x², आता हे +2 घ्यायचा, +2 आणि ह्याचा व्हेरिएबल x, पुन्हा -1 आणि ह्याचा व्हेरिएबल x, आणि हा -1 ला -1. हे जे आहे स्टेप याच्या बरोबर आली पाहिजे. ठीक आहे, आता पहिली स्टेप झाली, ही पहिली स्टेप झाली, पेअर निवडली आणि आपण ती लिहिली सेकंड स्टेपला. आता दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं, पहिल्या दोघांमध्ये आणि दुसऱ्या दोघांमध्ये कॉमन काढायचं. कॉमन काढायचं अजून एक फंडा तुम्हाला सोपं सांगतो एकदा. समजा आपल्याकडे इथं आहे 20 + 35 आहे. 20ला आणि 35ला मी चेंज करू शकतो. कसं, 5च्या टेबलमध्ये 4 × 5 = 20 प्लस, आणि हे पण 5 × 7 = 35. आता याच्यामध्ये 5 आणि याच्यामध्ये पण 5 कॉमन आहे. ते दोघात 5 असल्यामुळे मी बाहेर घेऊ शकतो. उरला 4 प्लसला प्लस आणि हा 7. हे अशा पद्धतीने आपण कॉमन काढतो. तसंच सेम टू सेम आपण ह्या पहिल्या दोघांमधून कॉमन काढायचं. पहिल्या दोघात कॉमन काढायसाठी आहे तरी कोण, 2x² + 2x. मग 2ला 2 ठेवू बाजूला, इंटू x² म्हणजे x² म्हणजे x × x प्लस 2x म्हणजे 2 × x. आता बघ ह्या नंबरमध्ये आणि ह्या नंबरमध्ये काय सारखं दिसायला, 2 सारखा दिसायला, 2 आला, x दिसायला, x आला. आता नंतर बाकी काही कॉमन नाही, परंतु इथला x उरला, प्लसला प्लस, आणि तो काहीच नाही, काही नाही म्हणजे 1.
हे झालं. अशा पद्धतीने आपण कॉमन शोधायचं. परंतु असं प्रत्येक वेळेस करत बसायचं नाही. आपल्याला प्रॅक्टिस केली, सवय झाली थोडीशी की मग आपल्याला डायरेक्ट कॉमन काढता येते. ठीक आहे, समजण्यासाठी ही पहिली स्टेप होती. बघा अजून कॉमन कसं काढतात. इथं 2 आहे, इथं 2 आहे. दोघाही 2ला 2ने डिवाईड करता येते म्हणून 2 कॉमन कहता येते. एक्स स्क्वेअर आणि एक्स हा 2 टाइम्स आहे, हा 1 टाइम्स आहे. मग दोघाकडे 1 टाइम आहे म्हणून एक्स आला. इथला 2 पण बाहेर आला, इथला एक्स पण बाहेर आला. 1 टाइम बाहेर आला, 1 टाइम उरला. प्लसला प्लस 2xला 2x बाहेर आला आहे म्हणजे 2xनं 2xला डिवाईड केलं तर 1 उरते. इथं साईन असेल तेच कॉमनला येते. आता 1x आणि 1 ह्या दोघात 1 कॉमन असेल, काही नाही म्हणजे 1. तर 1 कॉमन घेतला तर मायनस मायनस तर हा प्लस झाला, हा एक्स उरला. मायनस मायनस प्लस झाला आणि 1ने 1ला भागलं तर एकच येते डिवाईड केलं तर. म्हणजे जर आपले हे 2 ब्रॅकेट जर सारखे आले तर आपले जे आपण पॉलिनॉमियलचे फॅक्टर शोधालो ते बरोबर आहेत असं समजून जायचं. ठीक आहे, म्हणजेच पुढं लिहायचं ह्या दोघांपैकी एकदाच लिहायचं x + 1 आणि रिकामे जे आहेत ना समोरचे ते एकत्र घ्यायचे 2x - 1. हे झाले पॉलिनॉमियलचे फॅक्टर. आता आन्सर कसं लिहायचं मग 2x देअरफॉर 2x² + x - 1 इज इक्वल टू x + 1 आणि सेकंड ब्रॅकेटमध्ये लिहायचं 2x - 1. आपल्याला हे थोडंसं लक्ष देऊन जर बघितलं आपण व्यवस्थित समजून घेतलो तर आपल्याला समजते, नसेल तर समजणार नाही. ठीक आहे, तोपर्यंत एकदा ह्याला स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला लिहायला सोपं होईल. ठीक आहे, आता आपण सेकंड एक्झाम्पल बघू. सोपे आहेत सगळे एक्झाम्पल, काही प्रॉब्लेम नाही. चला सेकंड एक्झाम्पल असा आहे 2m² + 5m - 3. आता हा सेकंड एक्झाम्पल आहे. आन्सरमध्ये लिहिणार आपण 2m² + 5m - 3. जे आपण पहिले एक्झाम्पल सोडवताना रूल्स बघितलेत आपण तेच रूल्स इथं बघणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही. आपण पॉलिनॉमियलचे फॅक्टर शोधालो, लक्षात ठेवा. ह्या पॉलिनॉमियलला असं समजून घ्यायचं आपण क्वाड्रॅटिक टर्म, मिडल टर्म, लास्ट टर्म, फर्स्ट किंवा फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म. आता ही पॉलिनॉमियल सोडत असताना पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, क्वाड्रॅटिक टर्म आहे ही, त्याच्यासोबतचा कोइफिशियंट कोण आहे रे 2 आहे आणि लास्ट टर्म कोण आहे रे -3 आहे. मग हे दोघांचं मल्टिप्लाय करून घ्यायचं म्हणजेच 2 × -3. ठीक आहे, हा प्लस आहे, हा मायनस आहे. प्लस मायनस मायनस 2 × 3 = 6. ह्या -6चे फॅक्टर पाडायचे. आता -6चे फॅक्टर म्हणजे पेअर ऑफ फॅक्टर काढायचे. तर लक्षात ठेवा आपण याचे वेगवेगळे काढू शकता. 1 6 आणि 2 3. अशा प्रकारचे आपल्याला 2 पेअर भेटतात. 1 6 6, 2 3 6. ठीक आहे, परंतु त्या दोन्हीपैकी कोणती पेअर निवडायची सगळ्यात महत्त्वाचं असते. तर आपण काय करायचं, कॉन्स्टंट टर्मला विचारायचं की बाबा तुला काय पाहिजे. त्याने काय म्हणते कॉन्स्टंट टर्म मला सबट्रॅक्शन पाहिजे. परंतु ह्याला सबट्रॅक्शन पाहिजे तर मिडल टर्मला विचारायचं की तुला किती पाहिजे. तर यानं म्हणते मला +5 पाहिजे. आता सबट्रॅक्शन करून कोणाचा आन्सर 5 येते बघा. 1 मधून 6 नाही, 6 मधून 1 काढा, आन्सर किती आलं रे 6 - 1 केलो आपण तर 5 आलं. आणि इतर आहे 3 - 2 केलो तर किती आलं रे 3 - 2 केलं तर 1 आलं. कोणाचा आन्सर 5 आले रे, ह्या जोडीचे आले. ठीक आहे, मग हे बाकीचं सगळं काही घ्यायचं नाही. आपल्याला ह्याच्या 2 पेअर भेटल्या, फॅक्टरच्या 2 पेअर भेटल्या, परंतु त्या 2 पेअरपैकी आपल्याला फक्त ही पेअर कामाला येणार आहे. ठीक आहे, तर आपण ह्या पेअरचं सबट्रॅक्शन केलोत, आन्सर मिडल एवढे यायले. तर मिडलचं साईन जे आहे ते मोठ्याला द्यायचं, प्लस दिलो. आता मोठ्याला प्लस मिडलचं साईन दिलो तर आपण नेमकं केलो काय, सबट्रॅक्शन केलो. काय केलो रे आपण, सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्शन कधी होते रे, डिफरंट साईनमध्ये होते. वेगवेगळे साईन असतील तर प्लस किंवा मायनस, प्लस किंवा मायनस. तर आपण कुठपर्यंत आलतो रे, ह्या दोघांचं सबट्रॅक्शन करायचं असल्यास डिफरंट साईन घ्यावं लागतं. ठीक आहे, मग एकाला प्लस आले तर दुसऱ्याला काय येईल रे मायनस येईल. आता ही जी पेअर आहे फॅक्टरची ते आपण इथं घेणार म्हणजेच 2m² - 1m
ह्याचा कोएफिशियंट घेणार, सॉरी त्याचे व्हेरिएबल घेणार, आणि +6 याचा व्हेरिएबल घेणार, -3. ठीक आहे. आता पहिल्याच्या एक्झाम्पलसारखं पहिल्या दोघांमध्ये कॉमन आणि लास्ट दोघांमध्ये कॉमन. मग पहिल्या दोघांमध्ये कॉमन करत असताना हा 2 आहे आणि तो 1 आहे. 2 आणि 1 कोणाच्याही पाड्यात येणार नाही, म्हणून काही कॉमन काढायची गरज नाही. हा m 2 टाइम्स आहे आणि हा m 1 टाइम आहे. हा 2 वेळा आहे आणि हा 1 वेळा आहे. मग दोघाकडे बी कमीत कमी 1 वेळा आहे ना, मग फक्त m कॉमन निघल. मग इथं उरला काय रे, 2 उरला. इथला 2 वेळा आहे, 1 वेळा बाहेर आला, 1 वेळा इथं येईल. ठीक आहे. मायनसला मायनस. हा m जे आहे ते बाहेर आलेला आहे, एकच वेळा आहे. मग इथं उरला काय रे, 1. हा प्लसला प्लस. हा 6 आणि हा 3 दोघंही कोणाच्या टेबलमध्ये येतात, 3च्या टेबलमध्ये येतात. किंवा दोघालाही कोण्या नंबरनं डिवाइड करता येते, 3 करता येते. म्हणून आपण 3 कॉमन घेऊ शकता. 3 2 जा mला m प्लस मायनस मायनस आणि 3 1 जा 3. आपण अशा प्रकारचे हे दोन्ही ब्रॅकेट जर सारखे आणलो तर आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. हे लक्षात ठेवा कॉमन कसे घ्यायले त्या. रिपीट बघा. दोघालाही 3 डिवाइड करता येत होतं म्हणून 3 बाहेर घेतलो मी. 3 2 जा mला m प्लस मायनस मायनस 3 1 जा 3. आता नंतर हे दोघंही सारखे आहेत म्हणून त्याला एकदाच लिहायचं, म्हणजेच 2m - 1 m + 3 एकत्र, m + 3 एकत्र. हे झाले आपले फॅक्टर्स ऑफ द गिवन पॉलिनॉमियल. मग शेवटी लिहू शकता आपण 2m² + 5m - 3 = 2m - 1 m + 3. ओके, याला लिहून घ्या. आता आपण बघू थर्ड एक्झाम्पल. ठीक आहे. थोडंसं थर्ड एक्झाम्पल जे आहे थोडंसं मोठं आहे. 12x² + 61x + 77. ठीक आहे. आता थोडंसं एक्झाम्पल मोठं आहे, याला वेळ लागतो, नीट लक्ष देऊन बघा. तुम्हाला मी अलग अलग पद्धतीनं पण सांगतो, त्याचे काही प्रॉब्लेम नाही. आपण काय करणार, आन्सरमध्ये लिहिणार 12x² + 61x + 77. ह्याला म्हणतो आपण क्वाड्रॅटिक टर्म, मिडल टर्म, लास्ट टर्म. मग पहिली स्टेप काय करणार, क्वाड्रॅटिक टर्मचा कोइफिशियंट आणि लास्ट टर्म ह्या दोघांचं मल्टिप्लाय, म्हणजेच 12 × 77. आता आपण काय करू, बाजूला मल्टिप्लाय करू, काय येते ते 77 × 12. ठीक आहे. 12 7 जा 84, 4 कॅरीचे 8. 12 7 जा 84, 84 आणि हे 8, 84 ह्याच्यामध्ये 6 ॲड केले की झाले 90 आणि वरचे 2 92. हे झालं 924. की झालं रे 924. आता याचे जे आहेत ते खूप फॅक्टरच्या पेअर भेटतील. ठीक आहे. परंतु आपल्याला योग्य ती पेअर घ्यायचे. मग योग्य ती पेअर घेण्यासाठी काय करणार आपण मुलांनो, ह्याचे प्राईम फॅक्टर काढू. काय काढू रे आपण, ह्याचे प्राईम फॅक्टर. 924चे प्राईम फॅक्टर काढू. प्राईम फॅक्टर काढण्यासाठी आपण याला 2 न डिवाइड करण्याच्या ऐवजी डायरेक्ट 4 न करू. 2 नाही करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 2 नाही केलं तर काय होईल रे, 2 4 जा 8, 1 उरला 2 6 जा, पुन्हा 2 2 जा, पुन्हा 2 न होते 2 2 जा, 2 3 जा, 2 1 जा. आता आलं इथं काय रे, प्राईम नंबर सारखं आलं आहे. आता आपण ह्याला 7 न डिवाइड करू शकता. किती न करू शकता, 7 न करू शकता, 11 न करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न ह्याला आपण 7 न करू शकता किंवा 11 नाही करू शकता. 7 न केलं तर काय होईल रे, 7 3 जा 21, 2 उरले, पुन्हा झाले 21, 7 3 जा. आता पुन्हा याला आपण 3 न करू शकता. 3 1 जा 3 1 जा आणि शेवटी आलं 11 1 जा. आता काय करायचं, आपण ह्याची ॲडजस्टमेंट करायची. ह्याची अशी ॲडजस्टमेंट करायची की आपल्याला 2च नंबर तयार करायचे. लक्षात ठेवा रे, जर मी 7 2 जा 14, 14 2 जा 28 ह्या एवढ्याचं जर मल्टिप्लाय केलं तर 28 यायले, आणि 3 11 जा 33 आणि दोघाचं जर ह्या मल्टिप्लाय केलो तर मला भेटतंय 924. परंतु ह्याचं नेमकं करायचं आहे काय बघा,
ह्या पेअरचं काय करायचं आहे, कॉन्स्टंटला विचारा, ॲडिशन करायचं आहे. ॲडिशन केलं तर आन्सर आला पाहिजे 61. आता 28 आणि 33, 28 आणि 33, 11ला 1 कॅरी 1, 5 आणि 1 6 झालं 61. ठीक आहे. आता हे मला एकाच वेळेस कसं जमलं, तर मला थोडंसं माहीत होतं अगोदर, त्याच्यामुळं जमलं. परंतु काही नाही, आपण जर समजा ह्या दोघाचा केला तर पुन्हा डबल पलटत राहायचं. ठीक आहे. प्रॅक्टिस केल्यास आपल्या बुकमधले एक्झाम्पल आपल्याला येतील. जर बाहेरचे अननोन असतील तर थोडासा वेळ लागेल. नंतर आपल्याला भेटलं 28 आणि 33. हे मागं पुढे घेतलं तरी काही फरक पडत नाही. दोघाचं करायचे ॲडिशन आणि आन्सर पाहिजे 61 भेटलं. आता ॲडिशन करायचे, मधल्याचं साईन आहे प्लस, मोठ्याला देऊन टाका. दोघाचं प्लस करायचे तर साईन कसं पाहिजे रे, सेम पाहिजे. एक तर प्लस प्लस पाहिजे किंवा मायनस मायनस पाहिजे. मग इथं प्लस आहे तर इथं पण काय येईल रे, प्लस येईल. ही जी पेअर आहे ती आपण इथं घेऊ, म्हणजेच 12x² पुन्हा 28x प्लस 33x प्लस 77. पहिल्या दोघांमध्ये कॉमन, दुसऱ्या दोघांमध्ये कॉमन, काही अवघड नाही. बघा इथंही 4 डिवाइड करता येते, इथंही 4 डिवाइड करता येते, त्याच्यामुळे आपण 4 कॉमन घेऊ शकता. इथं x 2 टाइम्स आहे, इथं x 1 टाइम आहे, मग x पण कॉमन घेऊ शकता. मग 4 3 जा, 4 3 जा, x 1 टाइम बाहेर आलाय, 1 टाइम राहिला, प्लसला प्लस, 4 7 जा 28, x ऑलरेडी बाहेर आलाय. ठीक आहे. प्लसला प्लस, हा इथं साईन असेल तेच कॉमन घ्यायचा, वेगळं घ्यायची गरज नाही. हा 33 आणि 77 कोणाला कळत नाही रे, 11च्या टेबलमध्ये येते ते, मग 11 डिवाइड करता येते. 11 3 जा 33, एक्सला एक्स प्लस प्लस प्लसच, 11 7 जा. हे दोन ब्रॅकेट सारखे येणं महत्त्वाचं आहे. दोन ब्रॅकेट जर सेम नाही आले तर आपलं जे पॉलिनॉमियलचे फॅक्टर शोधायलो ते चुकले आपले. ठीक आहे. म्हणून त्यांना एकदाच लिहायचं, दोघांना पण एकच वेळ लिहायचं, 3x + 7 आणि हे रिकाम्याला एकत्र घ्यायचं म्हणजे 4x + 11. पुढची स्टेप आन्सर असं लिहायचं, देअरफॉर 12x² + 61x + 77 इज इक्वल टू 3x + 7 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 4x + 11. ठीक आहे. थोडंसं याला रिपीट घेऊन डबल बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल, काही प्रॉब्लेम नाही. ओके, एकदा घ्या स्क्रीनशॉट याची. ठीक आहे. तर आपण पुढचं 4 नंबरचं एक्झाम्पल बघू. 4th नंबरचं एक्झाम्पल अवघड नाही, थोडंसं आपण लक्षपूर्वक बघितलो तर आपल्याला समजून जाते. बोलण्यामध्ये मागचं पुढचं होते पण त्याला लक्षात ठेवा. 4th नंबरचं एक्झाम्पल आहे 3y² - 2y - 1. ठीक आहे. एक्झाम्पल खूप सोपं आहे, छोटंसं आहे, काही प्रॉब्लेम नाही. 4 नंबरचं एक्झाम्पल आहे. आन्सरमध्ये लिहिणार आपण 3y² - 2y - 1. क्वाड्रॅटिक टर्म, मिडल टर्म, लास्ट टर्म. ठीक आहे. तर पहिल्या स्टेपमध्ये काय करतो आपण, क्वाड्रॅटिक टर्मचा कोइफिशियंट आणि लास्ट टर्म दोघाचा मल्टिप्लाय करतो. मग 3 × -1, 3 प्लस मायनस 3 1 जा 3, याची पेअर घ्यायची. आता ह्या -3च्या फॅक्टरची पेअर घ्यायचे. कशी घ्यायचे, जर सबट्रॅक्शन केलं तर आन्सर -2 आलं पाहिजे. मग 3 1 जा 3, 3 मधून 1 काढलं तर 2 आन्सर यायले. मग मधल्याचं साईन मायनस आहे, मग मोठ्याला द्या मायनस. आता दोघांचं काय करायचं आहे, सबट्रॅक्शन, मग साईन डिफरंट पाहिजे. मग एक मायनस असेल तर दुसरं काय पाहिजे रे, प्लस पाहिजे. ते दोघं पण इकडे घेऊन यायचे, म्हणजेच 3y² - 3y + 1y - 1. हे मधलं नाही घ्यायचं, त्याच्या बदल्यात आपण इथं तयार केलेत. पहिल्या दोघात कॉमन आणि शेवटच्या दोघात कॉमन. इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे, 3 आला कॉमन. इथं y 2 टाइम्स आहे, y 1 टाइम्स आहे, y पण आला. मग इथं y 1 टाइम उरला, 3 बाहेर आलाय, y 1 टाइम बाहेर आलाय, 1 टाइम राहिला, मायनस. हे सेम टू सेम बाहेर आले, काही नाही म्हणजे 1 राहिला, प्लसला प्लस. इथं काहीच दिसणं झाले म्हणजे 1. पुढं रे y उरला, प्लस मायनस मायनस, हा 1ला 1, काहीच दोघात कॉमन नाही म्हणजे 1. पुढची हे दोन जर सारखे आले तर आपण समजून जायचं की आपण जे पॉलिनॉमियलचे फॅक्टर शोधायलो ते आपले बरोबर आले. मग ह्या दोघाला पण एकच वेळ लिहायचं,
म्हणजेच y मायनस 1 आणि 3y प्लस 1 एकत्र, 3y प्लस 1 एकत्र. ठीक आहे. म्हणून आपलं एक्झाम्पल काय होतं रे, 3y² मायनस 2y मायनस 1 इज इक्वल टू y मायनस 1 सेकंड ब्रॅकेटमध्ये 3y प्लस 1. ठीक आहे, लिहून घ्या. आपण आता एक्झाम्पल नंबर 5 वाला बघू. एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 काय आहे रे, 5 रूट 3x² प्लस 4x प्लस रूट 3. बघ, रूटमध्ये आले म्हणून काही घाबरायची गरज नाही. आपल्या रूल्सनं सोडवता आपले रूल्स याला सोडवतील. 3x² प्लस 4x प्लस रूट 3. आपल्या नेहमीप्रमाणे क्वाड्रॅटिक टर्मचा कोएफिशियंट आणि लास्ट टर्म दोघांचं मल्टिप्लाय. हा कोण आहे कोएफिशियंट, रूट 3. रूट 3 इंटू रूट 3. दोघं जर सेम असतील तर आपण काय करतो रे, डायरेक्ट 3 घेतो. ठीक आहे, रूल्स पण आहे. दोघं जण एकत्र येतील, 3 3 जा 9 होईल आणि 9चं स्क्वेअर रूट काय येईल रे, 3 येईल. त्याच्यामुळं आपण डायरेक्ट 3 घेतलो. ठीक आहे, दोघांचा मल्टिप्लाय 3 येते. ह्याच्या आपण फॅक्टरची पेअर शोधणार की त्याचं ॲडिशन केलं तर 4 आलं पाहिजे. ठीक आहे, मग 3 1 जा 3. ह्याचे पडतेच एक फॅक्टरची, ह्याची फॅक्टरच पडते 3 1 जा 3, कारण की हा प्राईम नंबर आहे. दोघांचं ॲडिशन केलं तर किती होईल रे, 3 प्लस 1 4. मग दोघांचं प्लस करायचं आहे, आन्सर पण प्लस पाहिजे म्हणून दोघाला पण प्लस देऊन टाका. ते दोन्ही पण इथं लिहा. म्हणजेच रूट 3x² प्लस 3x प्लस 1x प्लस रूट 3. पहिल्या दोघांमध्ये लास्ट दोघांमध्ये काय करायचं रे, कॉमन काढायचं. काही अवघड नाही, खूप सोपं आहे. परंतु कॉमन असं काढायचं की त्या दोघांची ब्रॅकेट सारखी झाली पाहिजे. ठीक आहे, मग ह्या दोघात कॉमन निघते परंतु याच्यात बदल करावा लागतो. ह्या दोघात कॉमन निघते परंतु याच्यात बदल करावा लागतो. कसा बदल, लक्ष द्या. रूट 3x² प्लस फक्त जर 3 असलं, फक्त 3 असेल, हे 3 कुठून आलं रे, ह्या सारख्या दोघापासून आलं. म्हणून आपण ह्या 3ला पण हे दोघं जण घेऊ शकतो. म्हणजेच रूट 3 इंटू रूट 3. ह्या सिंगलला आपण डबलमध्ये लिहू शकतो, रूटमध्ये x पुन्हा प्लस 1x प्लस रूट 3. आता ह्या दोघात कॉमन आणि ह्या दोघात कॉमन काढायचे. बघा, रूट 3 सारखा झाला. रूट 3 हा 2 टाइम्स आहे, हा 1 टाइम्स आहे, 1 टाइम्स आला. उरला काय रे, हा जे 1 टाइम्स आहे ते उरला, प्लसला प्लस. हे दोघं जण आहेत, एकटंच बाहेर आले, एकटं उरला इथं रूट 3x. ठीक आहे, प्लसला प्लस. हा दोघात काहीच सारखं नाही, काहीच नाही, म्हणजे 1 आलं. इथं उरला एक्सला एक्स, प्लसला प्लस, रूट 3ला रूट 3. लक्ष द्या रे, हे आपले ब्रॅकेट सारखे आले. सॉरी इथं मी हे एक्स लिहिलो चुकून. हे एक्स ऑलरेडी बाहेर आलता कडं करायला. ठीक आहे, हे दोन्ही ब्रॅकेट सारखे आले तरच आपले जे सोडवायलो आपण फॅक्टर्स पाहिलो ते आपले बरोबर येतील, नसेल तर चुकीचे येतील. मग ह्याला मी बदल काय केलो रे, जर याला बदल केलो नसतो तर हे 2 ब्रॅकेट सारखे आले नसते. त्याच्यामुळे आपलं एक्झाम्पल चुकू शकलं असतं. तर शेवटी उत्तर लिहायचं, ह्या दोघांपैकी एकच वेळ लिहायचा, x प्लस रूट 3 आणि नंतर रूट 3x प्लस 1. म्हणून त्याचा आन्सर लिहायचं रूट 3x² प्लस 4x प्लस रूट 3 इज इक्वल टू आपले फॅक्टर्स आले x प्लस रूट 3 सेकंड ब्रॅकेटमध्ये रूट 3x प्लस 1. ठीक आहे, ओके, लिहून घ्या. आपण लास्ट एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 काय सांगितले बघा. 1/2x² 1/2 6 1/2x² पुढं आहे -3x प्लस 4. आपण दिलेल्या आन्सरमध्ये लिहिणार 1/2x² -3x प्लस 4.
आता याला 1/2 हे फ्रॅक्शन जे आहे त्याला आपण होल नंबरमध्ये कन्वर्ट करू शकता आणि केलं तरी उत्तर तेच येते आणि नाही केलं तरी उत्तर तेच येते, त्याच्यात कुठलाही बदल होत नाही. म्हणून आपण काय करू, अबव एक्सप्रेशन किंवा अबव पॉलिनॉमियल मल्टिप्लाय बाय अबव, आपण याला एक्सप्रेशन बनवू शकता, अल्जेब्राइक एक्सप्रेशन, पॉलिनॉमियल काही नाही, अबव पॉलिनॉमियल असंही लिहू शकता. अबव पॉलिनॉमियल मल्टिप्लाय बाय इथं कितीनं मल्टिप्लाय करायचं, डिवाइडमध्ये 2 आहे, 2 काढण्यासाठी, म्हणून 2 न करायचं. ठीक आहे. आणि नाही केलं तरी जमते, काही प्रॉब्लेम नाही, तसंही सोडू शकता. मग 2 न काय केल्यास काय होईल रे, 1/2 x² मायनस 2 × 3x प्लस 2 × 4. प्रत्येक नंबरला प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करावं लागते, एकाला जमत नाही. मग 2 कटला, उरला फक्त x² मायनस 2 3 जा 6x प्लसला प्लस 2 4 जा 8. ही पॉलिनॉमियल सोडवायची. क्वाड्रॅटिक टर्म, मिडल टर्म, लास्ट टर्म. क्वाड्रॅटिक टर्मचा कोएफिशियंट 1 आहे. 1 × 8 1 × 8 8 होईल. 8चे फॅक्टर शोधायचे की त्याचं ॲडिशन केलं तर किती होईल रे, 6 राहील. मग मला वाटतं 4 2 जा, ठीक आहे, 4 2 जा 8, नंतर 8 1 जा 8 येते. परंतु बघा लक्षात ठेवा, 4 2 जा 8 काय घ्यायलो मी, त्याचं ॲडिशन करायचं आहे, तर आन्सर 6 आलं पाहिजे. आन्सर 6 याले का बघा, 4 + 2 6 याले. परंतु जे मिडलचं साईन आहे ना, ते याला द्यायचं आहे मोठ्याला. मग मोठ्याला जर साईन -4 दिलं तर दोघाचं करायचं होतं ॲडिशन. मग ॲडिशन कधी होतं, सेम साईन असेल तर मग साईन सेम द्यायला, -4 -2. मग x² -4x -2x प्लस 8. ह्या पहिल्या दोघात कॉमन, दुसऱ्या दोघात कॉमन. इथं x 2 टाईम आहे, इथे x 1 टाईम आहे, इथं नंबरच नाही, x कॉमन आला, हा 1 टाईम उरला, मायनस हा 4ला 4, x तर बाहेर आला आहे, मायनसला मायनस. 2 आणि 8 2च्या टेबलमध्ये येतात, म्हणून 2 कॉमन निघतं आहे, x उरला, मायनस प्लस मायनस, आणि 2 4 जा 8. अशा पद्धतीने आपण 2 ने 8ला डिवाइड करू शकता. हे दोघं पण सारखे आलेत, म्हणजेच आपलं आन्सर आलं x -4 आणि x -2. ओके, तर लक्ष द्या, आपण बाकीचा पुढचा जे क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. ओके, धन्यवाद, थँक्यू.